श्री स्वामी समर्थ। कालभैरव हा महादेवाचा रुद्र अवतार आहे। शत्रूचा नाश करण्यासाठी त्यांनी धारण केलेले हे रूप आहे। कालभैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे, म्हणूनच प्रत्येक शक्तिपीठावर कालभैरवाचे स्थान असते। मान्यतेनुसार काळा कुत्रा हा कालभैरवाचे प्रतीक मानला जातो। कालभैरवाचे रुद्ररूप विकराळ असले तरीही त्यांचा स्वभाव अत्यंत दयाळू आहे। कालभैरव अष्टकम स्तोत्र वाचल्याने जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात। कालभैरवाचे रोज वाचन केल्याने आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात। दररोज जप केल्याने सकारात्मक बदल घडून येतात। आदि शंकराचार्यांनी लिहिलेले हे कालभैरव अष्टकम, त्यांनी याच्यामध्ये कालभैरवांचे वर्णन केलेले आहे। कालभैरवांचे रोज वाचन केल्याने आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि आपल्या जीवनात सुखसमृद्धी येते। भगवान कालभैरव म्हणजेच काशी क्षेत्राचे अधिपती आहेत। कालभैरव अष्टकम हे भगवान महादेवाचे स्तुती स्तोत्र आहे। तर चला मग जाणून घेऊया की कालभैरव अष्टकम वाचल्याने आपल्या जीवनात काय फायदे होतात। अशा ज्ञानवर्धक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ अवश्य टाईप करा। तर भगवान कालभैरव देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वात चांगला मार्ग आहे। कालभैरव अष्टकम हे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी वाचन केले पाहिजे। कालभैरवाचे संध्याकाळी वाचन केल्याने शत्रू, भूतबाधा, प्रेतबाधा यापासून आपले संरक्षण होते। कालभैरव रोज वाचन केल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर होते। आपल्या कुंडलीत असलेले राहुकेतूसारखे ग्रह देखील शांत होतात। घरात होणारे भांडणे, शत्रूचा त्रास, कोर्ट कचेरीचे कामं, जमीनबद्दल चाललेले वादविवाद या सर्वांमधून सुटका होते। कालभैरव अष्टकम या स्तोत्राचे पठण केल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। कालभैरव अष्टकम लोकांना धार्मिकतेच्या मार्गावर कसे चालावे या मार्गदर्शन करते। आपल्याला आपल्या पापांच्या वाईट कर्माच्या परिणामापासून मुक्त करते। राहू, केतू आणि शनी दोषांचे नकारात्मक प्रभाव कमी करते। जप केल्याने आपल्या जीवनातील दीर्घकालीन समस्या आणि दुःखांपासून मुक्ती मिळू शकते। जर एखाद्याला काळ्या जादूने किंवा वाईट नजरने त्रास होत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी कालभैरव अष्टकमचा जप करावा। या स्तोत्राचे पठण केल्याने आपल्या जीवनातील बऱ्याच समस्या दूर होतात। तर हे अवश्य करा। घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कालभैरव अष्टकम स्तोत्र रोज संध्याकाळी दिवा लावल्यानंतर 3 वेळा आठवणीनं बोला। जेव्हा तुम्ही हे स्तोत्र बोलत असाल त्यावेळेस 1 ग्लास पाण्याचा बाजूला भरून ठेवा आणि स्तोत्र बोलून झाल्यानंतर ते पाणी संपूर्ण घरभर शिपडा। त्याचप्रमाणे अगरबत्तीची रक्षा घरामध्ये फुंकर मारा। घरातील नकारात्मक शक्ती दूर होते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आशा करते की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल। आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा। स्वामी समर्थ तुमच्या सर्व स्वप्न इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना।